अविनाशी मधुरे यांचं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हुसेन मायकर यांचं स्वागत करण्यासाठी मी शाळेचे मुख्याध्यापक गांधी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये भाऊ मुंडे उपनगराध्यक्ष सत्कार करावा. आमच्या गावचे शिक्षण प्रेमी दत्ता पाटील यांना विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दादा चोले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांचं स्वागत करण्यासाठी वडवणी तालुक्याचे शिवसेना सिंदरी गटाचे तालुका अध्यक्ष माऊली गोंडे यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार करावा. अध्यक्ष माननीय ईश्वरजी तांबे या कार्यक्रमाचा विनंती करतो त्यांनी स्वागत घ्यायचे. मी हॅलो शाळेचे मुख्याध्यापक श्री स्वागत करण्यासाठी स्वागत करावं. परंतु मी सर्वांचं शाळेच्या वतीनं शब्द समोरानं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि महत्वाचा कार्यक्रम यापुढे शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याच्या आणि लोकप्रिय नेत्या तथा पशुसंवर्धन आणि वातावरण मंत्री आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आयोजन वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम वडवणी तालुक्यामध्ये राबवला जातो. ते युवा नेते संजय वांगरे यांना एक अशी संकल्पना सुचली की त्यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असताना कसा करायचा, कोण्या पद्धतीने करायचा, म्हणून त्यांनी सर्व कार्यकर्त्याची एक अगोदर महत्वाची वडवणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांना सूचना केल्या की आपल्याला ताईचा वाढदिवस साजरा करायचा का, कशा पद्धतीने करायचा. मग ताईचा बी असा आदेश होता आपला वाढदिवस साजरा करताना इतर खर्चाला फाटातील म्हणजे फटाक्याची आतिषबाजी, बॅनर बाजी, इतर काही खर्च न करता लोक उपयोगी कार्यक्रम करा, म्हणजे जेणेकरून की
आपला कुठेतरी शेवटच्या घटकापर्यंत आपला वावरला गेला पाहिजे, फायदा केला पाहिजे, पक्षाचं चिन्ह केलं पाहिजे किंवा पक्षाची प्रतिमा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, असा नेत्याचा सुद्धा आदेश होता. ते आदेश चालत मांडून युवा नेते संजय आंधळ्यांनी एक असा निर्णय घेतला की सगळ्याची बैठक घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करत असताना सगळ्या पक्षाचे, अजितदादा पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, सर्व पक्षाला म्हणजे मतभेद न मानता सगळ्या पक्षाला, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन वडोली तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नेत्या आदरणीय ताईसाहेबांचा मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून आज सुरुवात, मला वाटतं सुरुवात आजच झाली की कार्यक्रम करण्याची, किंवा आज चिंचोटीमधून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानिमित्त या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत आता कुठला कार्यक्रम घ्यायचा झाला की अध्यक्षाची गरज असते म्हणून आमच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी मायकर यांनी अध्यक्षस्थान बसवलेलं आहे. त्यांच्यासोबत पाहुणे म्हणून लागलेले युवा नेते संजय आंधळे यांना आणखी विनंती करतो. माननीय पंकजा मुंडे, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरण बदल यांच्या वाढदिवसानिमित्त आज चिंचोटी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने याची सुरुवात आज चिंचोटीहून होत आहे. या कार्यक्रमासाठीचे अध्यक्ष, शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय मायकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुखदेवदादा रेड्डी पाटील, आमचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाचे तालुक्याचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय माऊली गोंडे पाटील, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक वडवणी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय बन्सीभाऊ मुंडे, या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले, या सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचा शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, राष्ट्रवादीचा, या सर्वांची इच्छा होती, परंतु ताईने आवाहन केलं. व्हाईस चेअरमन आमचे शिवाजीराव मित्र, त्यांचं नाव राहिलं होतं विसरून, या सर्वांनी ताईंनी ज्यावेळेस आवाहन केलं की माझा वाढदिवस जर साजरा करायचा असेल कार्यकर्त्यांना तर अनावश्यक खर्चाला फाटा द्या. या राज्यामधील वंचित, उपेक्षित, शोषित घटकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यासाठी कुणी अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करा, कुणी पशूंची, मुक्या जनावरांची सेवा करा, कुणी शैक्षणिक वातावरण वाढण्यासाठी जे काय आवश्यक असेल किंवा लहान लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी लागावी, या ठिकाणी काम करणारे शिक्षक असतील, अशा ज्या शालेय समित्या असतात यांना थोडासा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपयोग होईल अशा शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करा. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावा. पर्यावरणाच्या दृष्टीने ताईंनी जे आवाहन केलं होतं, माग संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा काढला आणि वेगवेगळ्या राज्यातल्या मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये जाऊन प्लास्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवाचा जो नारा दिला, त्याच्या अंतर्गत त्यांनी कापडी पिशव्याचं वाटप केलं होतं. आणि कापडी पिशव्या वापरण्यासाठी लोकांना थोडस जागृत करा. या रक्ताची आवश्यकता असते, अशा वेळेस त्या आमच्या कार्डचा त्यांना उपयोग होत होता. एका वर्षात आमची 1,000 कार्ड त्या ठिकाणी संपली आणि त्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं जे काम या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीचे या उपस्थित असलेल्या सर्व लोकांना त्या माध्यमातून लाभलं. आणि म्हणून ताईच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळीच कोटरमन या ठिकाणी गोमातेचं पूजन झालं. ताईकडे खातं पशुपालनाचं आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे पशूंची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला सकाळी लाभलं. आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की त्या कार्यक्रमामुळे मला जे आज तालुक्याचा हा कार्यक्रम जी चिंचोटीपासून सुरुवात करायची होती त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थात त्या कार्यक्रमाला उशीर झाला. त्या समिती या ठिकाणचे मुख्याध्यापक यांनी आम्हाला ही काम करण्याची संधी दिली, या ठिकाणचा शाळेचा स्टाफ आणि गावकरी यांनी ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. गेल्या वर्षी आम्ही 6 मुलं नवोदयला बसवले होते, त्यापैकी 4 मुलं थोड्या
हा डबल शुभेच्छा द्या हा वरी कर ना कधी पावसा पाण्याची 2025 आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या आणि या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण शालेय साहित्य वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम म्हणून या ठिकाणी साजरा होत आहे। आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिश्चंद्र पिंपरी येथे आपल्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय आदरणीय आमचे परमस्नेही संजूभाऊ आंधळे यांच्या संकल्पनेतून ताईसाहेबांचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तरी आदर्श नागरिक सन्माननीय लोणकर साहेब या गावचे युवा नेतृत्व संतोषभाऊ शिंदे आपल्या शाळेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं स्वागत करा। स्वागत करावं। सन्मान्य अनिलदादा चोले यांचं या ठिकाणी स्वागत, धन्यवाद। यानंतर आपले धराडीचे तालुका अध्यक्ष सुखदेव बाप्पा रेडे यांचं या ठिकाणी मी संतोषावांना विनंती करतो की त्यांनी सुखदेव बाप्पा रेडे यांचं स्वागत करावं। यानंतर तालुक्याचे नेते युवा नेतृत्व श्रीमान ईश्वरजी तांबडे साहेब यांचं या ठिकाणी मी अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांना विनंती करतो की ईश्वर भाऊंचं स्वागत करा। यानंतर बाबूराव तावरे यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। यानंतर किशोरजी साठे, यानंतर पत्रकार साहेब आमच्या गावचे आहेत, थांबा भाऊ। या ठिकाणी जे आपलं हे वैभव दिसते पिंपरी शाळेचं आपल्या मंचावर उपस्थित आहेत आदरणीय लोणकर साहेब यांनी ही जी जमीन दान म्हणून शाळेसाठी दिली आहे, तरी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांच्या वतीनं मी अशी विनंती करतो की या ठिकाणी लोणकर साहेब यांचं आम्ही शाळेच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करावं। भाऊंना ठरलं होतं ते आदरणीय साहेबांचं स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होणं आवश्यक आहे। आदरणीय लोणकर साहेबांनी आपल्या धन्यवाद। यानंतर ज्येष्ठ नागरिक बालूभाऊ बाबूराव शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष
यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब शिंदे यांचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वागत. शालेय समितीच्या अध्यक्षांनी काहीतरी ठिकाणी हा कार्यक्रम स्वागताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. हो मनोगत दोन मिनिटं बोलू. हा. तुमचं कुणी बोलणं असलं तर आणि महत्वाचं जे दातृत्व संजय भाऊ हे आमचे म्हणजे घरचे संबंध आहेत, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही, पण तरी देखील त्यांचं दातृत्व जे आहे ते लहान लहान म्हणजे लेकरासाठी महत्वाचं आहे. आणि कसं आहे एखाद्या वेळेस साहित्य हे बाल साहित्यच द्यायला पाहिजे. बाल साहित्य म्हणजे आता ते शैक्षणिक साहित्य सुद्धा महत्वाचं आहे, कारण ते लेकरांना काय होतं आई वडील एक वही घेऊन जातात, दुसरी वही कमी पडलेली असते, तर त्यामुळे ह्या वह्याचं जे आहे ना त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे हे यांना सोनं देण्यापेक्षा ते साहित्य म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि ते साहित्य देणं म्हणजे हे जाणकार व्यक्तीचं काम आहे. आणि ही जे आहे ना आता आपल्या हे कार्यक्रम कशासाठी आपल्या आदरणीय पंकजाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांचं कार्य असं उत्तरोत्तर म्हणजे प्रगल्भ व्हावं, याच्यासाठी आपली पुण्याई द्यायची. कारण काय थोडस म्हणजे हे करावं आपणही थोडस एकमेका. आणि विशेष म्हटलं सप्त्याला तुम्ही 100 रुपये म्हणता 50 रुपये द्या चालते, परंतु शाळेला किमान 50 रुपयाऐवजी 10 रुपये तरी द्या, म्हणजे मग या लेकराचं भवितव्य घडेल, हे महत्वाचं आहे. आणि यांनी धर्म पाहिजे कोविड मध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सभापती छोटेसाहेब, त्यांच्या वडील तालुक्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रेणुका आणि ज्यांना कार्यक्रमाचं सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि पत्रकार बांधव, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवस माझा कशा पद्धतीनं करावा हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. कारण वाढदिवस करत असताना बॅनरवर लाखो रुपयाची उधळण करण्यापेक्षा आणि डिजिटल बॅनर लावण्यापेक्षा माझा वाढदिवस हा सर्वसामान्य लोकांपर्यंत, सर्वसामान्य लेकरापर्यंत पोहोचला पाहिजे असं आदरणीय पंकजाताई यांनी सांगितलं. आणि त्या माध्यमातूनच आमच्या वडोली तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली आणि सर्व वडोली तालुक्यातील या सर्कलमधील सर्व शाळांना या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून वह्याचं वाटप, पिशव्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. आज ताईकडं पशुसंवर्धन व पर्यावरण असं खातं आहे आणि त्याला अनुसरूनच हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. हे आपण सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे. कारण गेल्या मागच्या काळामध्ये पंकजाताईकडे ग्रामविकास हे खातं होतं. ह्याचे पंकजाताईनं कशा प्रकारे आपल्या जलसिंचनाचं आणि ग्रामविकासाचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं हे सर्वांनी बघितलेले डोळ्यांनी. ग्रामविकास खातं कशा पद्धतीनं मोठं केलं एवढंच आहे. तर सगळ्यात जास्त निधी बीड जिल्ह्याला ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून दिला हे सुद्धा आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं. त्याच माध्यमातून पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं हे जास्त चर्चेचं खातं नाही, कुणाला माहित सुद्धा नव्हतं. असं खातं ताईकडे आलं, परंतु ताईने ह्याला असं बनवलं की याला कृषीचा दर्जा या विधिमंडळामध्ये द्यावा लागला आता काहीच्या ह्याच्यानंतर. असं काम जे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर ते गेलं खातं तर त्याचं खातं किती मोठं होत आहे याचा प्रत्यय असं पंकजाताईच्या माध्यमातून आपल्याला सर्व महाराष्ट्राला दिसतो. सर्व ग्रामस्थांचे परत एकदा या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि बालकांचा सुद्धा आम्ही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय पंकजाताई मुंडे, मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरण बदल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शैक्षणिक व पर्यावरण सप्ताह आयोजित केला आहे. त्याची आज सकाळी सुरुवातीला चिंचोटी येथे झाली. त्याचा कोठरमन येथे एक कार्यक्रम झाला आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा दुसरा कार्यक्रम आजचा या हरिश्चंद्र पिंपरी, राजा हरिश्चंद्रच्या नावाने जे ओळखलं जाते ते हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आपण ज्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या
आपल्या कुटुंबाला ज्या शिक्षण देण्यासाठी अडचणी आल्या तशा अडचणी येणाऱ्या भावी पिढीसाठी होऊ नयेत आणि भावी पिढी या देशाचं भविष्य आहे, या राज्याचं भविष्य आहे. या भावी पिढीच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव कुठंतरी मोठं करतील या अपेक्षेने आणि या सुंदर त्यांच्या हेतूने त्यांनी ही जागा दान केली. त्या आपले लोणकर साहेब, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक बालासाहेबजी भाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले अण्णासाहेबजी संतोषजी शिंदे, या शालेय समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, यानंतर श्रीरामजी शिंदे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राम घोलप, बाबूरावजी शिंदे, आदिनाथजी नांदे, मच्छिंद्रजी शिंदे, शालेय समिती, आमचे शिक्षक, आमचे आता मित्र ईश्वर मी सांगितलेलं आहे. परंतु ताईंनी आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसाला कसलाही अवास्तव खर्च करू नये, इतर खर्चाला हटा द्या. बॅनरबाजी, जाहिरातबाजी अशा काही गोष्टी करण्यापेक्षा माझ्याकडे जी खाती आहेत, पशुसंवर्धन असेल किंवा पर्यावरण असेल, याच्या माध्यमातून गोपालन असेल, गोसेवा असेल, पर्यावरणाची सेवा असेल, प्लास्टिक टाळा असेल, अशा माध्यमातून, तसेच मग सर्वसामान्य वंचित उपेक्षित ज्या घटकाच्या उपयोगाचे कार्यक्रम असतील आणि लहान लहान मुलांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यात शिक्षणाचा उत्साह निर्माण व्हावा, यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप असेल, असे सामाजिक कार्यक्रम घ्या असं त्यांनी आवाहन केलं. आणि त्या तालुक्यामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा आमचा उद्देश आहे आणि या माध्यमातून शिक्षणाची गंगा तालुक्यामध्ये वाढावी, शिक्षणाची गंगा अहोरात्र या तालुक्यामधील विद्यार्थ्यांमध्ये जावी. कारण की लोणकर साहेब अतिशय याच गावातील आहेत, याच गावामध्ये शिकून लहानाचे मोठे झाले, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि आपल्या असतील या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपणास उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. केल्या या ठिकाणी अतिशय आपणही सुंदर असा ताई साहेबांच्या आदेशानुसार की कुठेतरी सामाजिक उपयोगी यावा कटआउट्स बॅनर आभार व्यक्त करतो, आपले अभिनंदन करतो. शांत बसा. मोठ्या ना आम्ही हरिचंद्र पिंपरी, तांडा वडवणी, तालुका वडवणी, आमच्या तर्फे माननीय ताई साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो. ताई साहेब, आमच्या शाळेचे बांधकाम अर्धवट आपले आहे. आमची शाळा बांधून आम्हाला रिटर्न गिफ्ट द्या ही विनंती. झाडाच्या उंचीपर्यंत फोटो घ्या. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपली शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमानिमित्त मी प्रमुख पाहुणे, जे उपस्थित प्रमुख पाहुणे आहेत, तसंच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद राठोड यांना विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. शैक्षणिक साहित्य इकडे बघा, समोर समोर दिसतंय, फ्लॅश लावला दिसून का? निघतंय. आता काय करा, आमले ते बघा तिकडे
नागोठा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान वडवणी चे अध्यक्ष संजय भाऊ आंगळे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तर या कार्यक्रमासाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष सुखदेवदादा रेडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अनिलदादा सोले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत स्वीकारावं. युवक नेते ईश्वरजी तांबडे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा यांना विनंती की बाबूरावजी तावडे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांना स्वागत ज्ञानेश्वरजी लंगे यांना विनंती करतो की त्यांनी हे स्वागत त्यानंतर युवक पत्रकार गावकरी अविनाशी मुटकुले यांना विनंती की त्यांना आमच्या शाळेमार्फत स्वागत स्वीकार. यानंतर संपादक सतीशजी वाघमारे यांना विनंती आहे की त्यांना सुद्धा आमच्या शाळेत. यानंतर पत्रकार सतीशजी मुटकुले यांना विनंती आहे की त्यांना आमच्या शाळेत. त्यानंतर आमच्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर वेदांची पोटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी त्यांना विनंती करतो की त्यांनाही स्वागत स्वीकारावं. आपण की त्यांना आजच्या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मंत्री पशुसंवर्धन पर्यावरण व वातावरणीय बदल यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण वडवणी तालुक्यामध्ये शैक्षणिक व पर्यावरण सेवा सप्ताह आजपासून आयोजित केला आहे आणि सकाळपासून हा 4था कार्यक्रम आहे. सकाळी सुरुवात याची चिंचोटी या ठिकाणाहून होऊन हरिचंद्र पिंपरी त्याच्यानंतर पिंपरी तांडा आणि आता सोन्नाखोटा या गावी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच खोटे साहेब, शालेय समितीचे अध्यक्ष, आमचे सहकारी उपाध्यक्ष ताकपेरे या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमास आणि ताईला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून थांबलेले गावातील सर्व शिक्षक बंधू आणि शिक्षिका भगिनी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आयोजित केलेला आहे. बऱ्याच वेळापासून वाट बघत असलेले सर्व चिमुकले मित्रमैत्रिणी, पंकजाताईंचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या साजरा झाला पाहिजे या दृष्टीने ताईंनी आवाहन केलं
की माझ्या वाढदिवसाचा खर्च अवास्तव न करता, बॅनरबाजी जाहिरातबाजी न करता सर्वसामान्य वंचित उपेक्षित यांच्या हितासाठी वाढदिवस साजरा करा, काहीतरी चांगलं काम करा असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. शैक्षणिक उपक्रम साजरे करा, अन्नदानाचे कार्यक्रम करा, पर्यावरणाचे संदेश जातील असे कार्यक्रम साजरे करा. या 7 दिवसामध्ये वडवणी तालुक्यामध्ये शैक्षणिक आणि पर्यावरण सेवा सप्ताह आयोजित करण्याचं ठरलं आणि त्यानुसार वडवणी तालुक्यातील जवळपास 60 जिल्हा परिषद शाळांमध्ये 25,000 पेक्षा जास्त वह्या आम्ही वाटप करणार आहोत. काही ठिकाणी अत्यंत दुर्गम भागामध्ये असतात, अशा ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना 500 स्कूल बॅग देखील देणार आहोत. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने ताईंनी जो कार्यक्रम हाती घेतला होता, किती केला होता, त्या दृष्टीने वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने घरगुती उपयोगाच्या असणाऱ्या 2000 कापडी पिशव्यांचं या सप्ताहामध्ये वाटप होणार आहे. तसेच 5000 पेक्षा जास्त झाडे आम्ही तालुक्यामध्ये या ठिकाणी लावणार आहोत. लहान मुलांचं प्रेम लाभावं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि या उदंड आयुष्याचा त्यांनी या राज्याच्या हितासाठी, या जिल्ह्याच्या हितासाठी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या हितासाठी त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा, या शुभेच्छा मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त देतो आणि थांबतो. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई यांना आपण बर्थडे सॉन्ग मधून शुभेच्छा देणार आहोत. मॅडमना मी विनंती करतो की त्यांना या बर्थडे सॉन्गचं थोडं नियोजन करावं. तू एक चल रे स्वराज बनायचं. एक मिनिट. त्यासाठी शालेय साहित्य तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग वाटप करणार आहे. सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम संजय आंधळे स्वागत. त्यानंतर सुखदेव रेडे दादा तालुका अध्यक्ष उपसभापती यांचा सत्कार त्यानंतर यांचा सत्कार सत्काराचा आणि स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आपण मूळ कार्यक्रमाकडे वळू. तर मी विनंती करतो की
लोकनेत्या आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे मंत्री पशुसंवर्धन व पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वडवणी तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक व पर्यावरण सप्ताहाचं आयोजन केलं आहे आणि त्या दृष्टीने आज त्याची सुरुवात सकाळी चिंचोटीला झाली, त्यानंतर हरिश्चंद्र पिंपरी तांडा, सोन्नाखोटा, त्यानंतर खाडेवाडी, लोंडेवाडी आणि आज शेवटचं गाव डोंगरेवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले वडवणी तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सुखदेवदादा रेडे, मार्केट कमिटी वडवणीचे उपसभापती अनिलदादा चोले, खरं म्हणजे ताईवर प्रेम करणारे आणि मुंडे साहेबांच्या या वाढदिवसाच्या माध्यमातून आणि मग त्यानुसार वडवणी तालुक्यातील 25 गावे, 12 वस्त्या, 16 वाड्या, 6 तांडे यामधील 55 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा शिकत असलेले 3000 पेक्षा जास्त मुलांसाठी आम्ही शैक्षणिक आणि पर्यावरण सप्ताह ठेवला. कापडी पिशव्या वापरण्याचा जो आग्रह केला, आवाहन केलं, प्लास्टिक बंदीसाठी आणि प्लास्टिक मुक्तीसाठी, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याच्या आव्हानानुसार सुद्धा काही ठिकाणी वाटणार आहोत, झाडे लावणार आहोत आणि अशा प्रकारचा कार्यक्रम वडवणी तालुक्यामध्ये ताईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केला आहे, चालणार आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि आता इथून पुढे शाळा बुडवायची नाही, रोज जायचं. रोज गेलं की मला सर सांगते मग पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं आपण वाटप करू. छान दप्तर भेटले तुम्हाला. हे करा, गाडीचं नाव घ्या. ओके. माणसं कधी ओके चला पुढची खाली मागची लाईन वाले वरती धरा, मागच्या लाईन वाले वरती धरा बॅग, पुढच्या लाईन वाले शाळेचं नाव घेतलं बाबूराव पुढे बघा. इकडे बघा. घेतलंय का? व्हिडिओ घ्यायचा का? घेतलं घ्या ना. ते नाही घेतलं, मी घेतलं ते. इकडं रे.